श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. ज्ञानाचा अखंड महासागर म्हणजे श्री स्वामी समर्थ. जे अशक्य ही शक्य करतात ते स्वामी समर्थ आणि आपण त्यांचे भक्त. बाळांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून आजचा हा खूप चमत्कारिक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जेव्हा कुणीच आपल्याला कवडी मात्र किंमत देत नाही त्यावेळेस आपल्याला फक्त स्वामी समर्थ महाराज दिसतात. ज्यावेळेस सर्वजण आपल्याकडे पाठ फिरवतात त्यावेळेस आपल्याला स्वामी समर्थ महाराज दिसतात. ज्यावेळेस सर्व दरवाजे बंद होतात त्यावेळेस स्वामी समर्थ महाराज आपल्याला मार्ग दाखवतात. अशा या गुरूंचे आपण भक्त आहोत. सद्गुरूंना प्रणाम करून आजचा हा सुंदर व्हिडिओ सुरू करूया. जेव्हा आपल्याला हे समजतं की या जगात माझं दुःख जाणून घेणारं कोणीच नाही, तेव्हा आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची भक्ती ही करावीच लागते. आपल्याला ही भक्ती करण्याची संधी मिळाली आहे म्हणून स्वतःला नशीबवान समजा. आयुष्यात प्रयत्न करायची संधी त्यालाच मिळते ज्याच्याकडे काही गोष्टींची कमी असते. ज्याला जन्मताच सर्व काही मिळालं आहे त्याला ना देवाची किंमत कळते ना कष्टाची किंमत कळते. म्हणून आपण देवाच्या या सुंदर जगामध्ये एक भक्त म्हणून जन्माला आलो आहे. हा सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. स्वामींवर विश्वास असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये होय देवा माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे टाईप करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माणसाला तेव्हाच देवाची आठवण येते जेव्हा त्याच्यावर काहीतरी मोठं संकट येतं. नाहीतर विनाकारण देवाची कुणीच आठवण काढत नाही. हे कडू आहे पण सत्य आहे. आपण या कलयुगात राहत आहोत आणि कलयुगात माणसे खूप बदलतात. आता वेगळी बोलतील आणि थोड्या वेळाने वेगळी बोलतील. अशी वेगळी बोलणारी माणसे खूप आहेत, परंतु आपल्या शब्दावर ठाम राहणारी माणसे खूप कमी आहेत. आपण भगवंताची जेव्हा पूजा अर्चना करतो त्यावेळेस आपल्या मुखात फक्त देवाचं नाव हवं, परंतु आपल्या मुखात देवाचं नाव नसून आपण वेगळंच काहीतरी बोलत असतो. आपण फक्त नावापुरती देवाची भक्ती करतो असं आपल्याला वाटत नाही का? कधीकधी स्वतःच्या मनाला विचारा, खरंच मी स्वामी भक्त आहे का? जर स्वामी भक्त असाल तर स्वतःच्या मनाला सांगा की ज्यावेळेस मी भक्ती करीत असेल त्यावेळेस माझ्या मनात कुठलाच नकारात्मक विचार येणार नाही. जेव्हा मी भक्ती करत असेल तेव्हा फक्त आणि फक्त चांगलेच विचार करीन. फक्त भक्ती करतानाच नव्हे तर पूर्ण जीवनात फक्त चांगलेच विचार करायला हवेत. होय, मान्य आहे कधीकधी आपल्याला चुकीच्या विचारांची साथ घातली जाते. कुठेतरी आपण चुकीचे विचार ऐकतो किंवा आपल्याला ते चुकीचे विचार आपल्या कानी पडतात. परंतु लक्षात घ्या, कुणी काहीही म्हणू द्या, आपण फक्त चांगलेच विचार करायचे. देव प्रत्येक माणसाला एक नवीन संधी देतो आणि त्या संधीचा फायदा आपण घ्यायलाच हवा. जेव्हा रडण्यासाठी समोर कोणीच नसतं तेव्हा स्वामी समर्थांपुढं आपले अश्रू सांडा, आपलं दुःख मांडा आणि ते सर्व काही तुमच्या भल्यासाठीच करतील. लक्षात घ्या, जेव्हा कोणीच आपलं नसतं तेव्हा स्वामी समर्थ महाराज आपले असतात. कडकडत्या उन्हात जेव्हा आपण कष्ट करतो, घाम गाळतो, तेव्हा त्या कष्टाचं फळ आपल्याला स्वामी समर्थ महाराज नक्की देतील हे विसरू नका. तुमच्या अश्रूतून येणारं जे दुःख आहे ते स्वामी समर्थ महाराज नक्की बघतील. प्रत्येकजण तुमच्यावर हसेल परंतु महाराज नेहमी तुम्हाला साथ देतील. या जगात माणुसकी शिल्लक राहिली नाही, परंतु या जगात स्वामींचं प्रेम मात्र निरंतर आहे.
म्हणून जरी काही नाही मिळालं तरी घाबरू नका, स्वामी समर्थ महाराज तुम्हाला सर्व काही देतील. बाळा लक्षात घे, वाईट सांगणारे भरपूर लोक भेटतील, परंतु चांगलं सांगणारे खूप कमी लोक भेटतील. कधीच स्वतःच्या नशिबाला दोष देऊ नकोस, कारण जे तू करतो आहेस ते चांगलं करतो आहेस आणि ते तुझं नशीब बदलणारं आहे. या संघर्षाच्या काळामध्ये देखील ज्यांनी तुला साथ दिली तो प्रत्येक जण तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे. या कठीण काळात ज्यांनी तुला आपलं मानलं तो प्रत्येक जण तुझा आहे. विश्वास असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप कर. भगवंताच्या दारामध्ये विलंब होत जरी असला तरी निराशा मात्र अजिबात नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी, याचाच अर्थ असा आहे की जे या जगात अशक्य आहे ते फक्त शक्य स्वामी करून दाखवतील. अचानकपणे एखादा चमत्कार झाला तर घाबरू नकोस, कारण हा चमत्कार स्वामीच करतील. अचानक एखादा चमत्कार झाला तर घाबरू नकोस, कारण हा चमत्कार स्वामीच करतील. कारण तुझा विश्वास आहे ना, तर मग स्वामींना घाबरू नकोस, ते तुझी पाठराखण करण्यासाठी आले आहेत. एखादं संकट जरी तुझ्यावर घोंघावत असलं तरी त्या प्रत्येक संकटाला उत्तर देण्यासाठी स्वामी समर्थ महाराज स्वतः उभे आहेत. घाबरतोस कशाला? तुझ्या पाठीशी स्वामींचा हात आहे. कमेंट्स बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप कर. बाळा, भगवंताच्या या 4 गोष्टी जेव्हा कानावरती पडतात ना, त्यावेळेस मनाला एक नवीन ऊर्जा मिळते. मनात एक ईर्ष्या जागी होते की होय, माझंही रक्षण करण्यासाठी महाराज आहेत. जेव्हा माणसाला कुठलीच गोष्ट मानवत नाही तेव्हा स्वामी समर्थ महाराज आपल्याला सर्व काही मानवून घेतात. लक्षात घ्या, तुम्हाला कुठल्याही प्रकारे वाईट गोष्ट करायची गरज नाही, कारण स्वामी तुमच्या हातून वाईट होऊच देणार नाही. ज्यावेळेस सर्वजण आपल्या वाईटावर टपलेले असतात तेव्हाच खरी जिंकण्याची मजा असते, कारण तेव्हाच सर्वांची तोंडे बंद होतात. लक्षात घ्या, ज्या काळात आपण जगतो आहे तो काळ वाईट नाही, तर आपले दिवस वाईट आहेत. हेही दिवस निघून जातील. पूर्ण आयुष्य कधीच कोणाचं वाईट नसतं. थोडंफार कष्ट जरी असले तरी आनंद मात्र नक्की असणार आहे. बाळांनो, आनंदाच्या शोधात आत्ताचा चांगला आनंद गमावू नका. आनंद येणारच आहे, परंतु आता जी सिच्युएशन आहे या सिच्युएशनमध्ये, या परिस्थितीमध्ये स्वतःला सावरा, सांभाळा आणि चांगलं कर्म करा. कर्माचे फळ तुम्हाला चांगले मिळेलच, त्याचबरोबर तुम्ही पाहिलेलं स्वप्न देखील पूर्ण होईल. मनात असलेली प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. ज्यासाठी तुम्ही एवढा अट्टहास धरला आहे ती प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी शक्य होणार आहे, कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी. देवाचा हा सुंदर संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला, याचाच अर्थ तुम्ही भाग्यवान ठरले. आजचा सुंदर व्हिडिओ तुमच्या मनात ऊर्जा निर्माण करणारा होता, तुम्हाला देवाची महती समजून सांगणारा होता. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि असेच सुंदर व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.